राजकोटमध्ये शिवसृष्टी आराखड्याच्या आर्थिक तरतुदीला मान्यता। सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केली होती मागणी, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीत मान्यता। वाढदिवसाच्या दिवशी भेट होणं शक्य नाही, माझ्या वाढदिवसाला शिवतीर्थ निवासस्थानी येऊ नका, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मनसैनिकांना पत्र। मुंबईमध्ये जयंत पाटलांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेर बॅनरबाजी। परभणीमध्ये शहरात 2 दिवस पाणीपुरवठा बंद, गुरुवारपासून 2 दिवस शहरात पाणीपुरवठा राहणार बंद, पाण्याचा काटकसरीने वापर करा, पालिकेचं आवाहन। धुळ्याच्या सिंदखेडामध्ये बनावट कागदपत्रांच्या द्वारे तब्बल 11 कोटी 68 लाखांचा अपहार, एमआयडीसी भूखंडावर उद्योगाचं चित्र रंगवत कर्जातून 31 जणांनी लाटला निधी। मुंबईमध्ये सुप्रसिद्ध चित्रकार एम.एफ. हुसैन यांच्या चित्रांच्या लिलावावरून नवा वाद, बजरंग दलाकडनं हुसैन यांच्या चित्रांच्या लिलावाला कडाडून विरोध। नांदेडच्या किनवटमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा, सरकारच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक, मोर्चामध्ये शेकडो शेतकरी बैलगाड्या घेऊन सहभागी। लोणावळ्यामधील बहुतांश ठिकाणी पर्यटकांना बंदी, पर्यटन स्थळी 31 ऑगस्टपर्यंत कलम 163 लागू, मागील वर्षी कुटुंब वाहून गेल्यानंतर प्रशासनाची आता विशेष खबरदारी। नवी मुंबईच्या वाशीमध्ये ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक, तब्बल 4 कोटी 76 लाख रुपयांची केली सायबर फसवणूक, या प्रकरणी पोलिसांनी केली 2 जणांना अटक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।